गरीब आणि गरजवंतांसाठी काम करणारी मानव अधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या कार्यालयाचं उद्घाटन डोंबिवलीतील मान गावात पार पडला। कल्याण डोंबिवली अंबरनाथ भागातील अनेक राजकीय व सामाजिक मान्यवरांनी या उद्घाटन सोहळ्यास भेट दिली। त्याचबरोबर संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनेश रमाशंकर गुप्ता यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, महापौर हर्षाली चौधरी थविल, अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम तरे, मोनाली तरे, शोभा जाधव, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार नरेंद्र पवार, सरवन गुप्ता, विश्वास यादव, विश्वनाथ डांबरे, उमेश गावडे, रोहित गुप्ता, सरिता भोईर, विजयलक्ष्मी जयस्वाल व इतर मान्यवरांनी संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। मानव अधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट ही संघटना 9 राज्यांमध्ये सक्रिय असून नागरिकांना मदत आणि न्याय देण्यासाठी नेहमी तत्पर असते, असं दिनेश गुप्ता यांनी सांगितलं। आज मानवाधिकार न्याय संस्था ट्रस्ट मी त्याला होती आधी जॉईन 2015 ला मी त्यांच्यासोबत होती, पण आज त्यांनी मला सल्लागार ठेवलं होतं 2015 ला, पण त्यानंतर आज मी त्यांनी नवीन ऑफिस ओपनिंग केलेलं आहे, त्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आज त्यांचा वाढदिवसही आहे, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते। जसं न्यायाचं काम मी ॲडव्होकेट म्हणून करते तसं तुम्ही कराल ही अपेक्षा ठेवते तुमच्याकडून। आणि आज मी एक अजून सगळ्यांना शुभेच्छा देते। आज आहे मदर्स डे, तर सगळ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जेवढ्या मदर्स आहेत त्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते। आज मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली आज जनसंपर्क कार्यालय उद्घाटन मध्ये आज उद्घाटन समारोहाचे अध्यक्ष म्हणून आमची ताई आणि माझी बहीण ॲडव्होकेट हर्षाली थविल, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर देखील आहेत आणि ते आमचे संघटना देखील ते माझी सल्लागार देखील पण आहेत। ताईंचा एक विश्वास की ताईने मला आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आमचं कार्य पूर्ण 9 राज्यात संघटनेला चाललेलं आहे आणि असे 9 ठिकाणी आमचे कार्यालय सर्व ठिकाणी झालेले आहेत, परंतु आम्ही न्याय देण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी नेहमी आम्ही तत्पर आहोत। आता सकाळपासून आम्ही शिबिर वगैरे पण लावलेला होता, त्यानंतर आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र प्रशासन शासनाच्या त्यांच्या मदतीने आम्ही सहयोग करून त्यांना मदत देतो। त्यानंतर आम्ही संघटनेच्या माध्यमातून लोकांना जनहितमध्ये कसं आपण कार्य करतो, लोकांना कसं पर्यंत आपण योजना पाठवू शकतो ते आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।